आहेत की आपल्या अंबाजोगाई शहरातील थोडेवेस भागातील दलित समाज बांधवात व शहरातील दलित समाज बांधवात अंत्यविधी करताना स्मशानभूमी कुठलीच सोय नसल्याने अंत्यविधी करताना गैरसोय होत आहे। याकरिता या ठिकाणी शेड उभारण्यात यावे, तसेच या ठिकाणी बोर मारून पाण्याची सोय करण्यात यावी अशी आमची पहिली मागणी आहे। तसेच प्रवेश भागात मंजूर असलेले साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे वाचनालय चालू करावे। या बाबतीत हे जे आज साप हे मोठेले आहेत तिथे एक तर पद दिवे पण नाही आहेत, रस्ते पण नाही आहेत, काहीच नाही। तर आम्हाला ते तात्काळ करून देण्यात यावं। स्मशानभूमी असो की कब्रस्तान असो, कब्रस्तान आणि दुसरं मॅडम इसाई कब्रस्तानमध्ये जाण्यासाठी रस्ता अरुंद आहे आणि ते तहसीलदारांनी पत्र दिलेलं आहे की नगरपालिकेच्या अखत्यारीमध्ये आहे आणि संबंधित त्याला नोटीस काढून त्यांचा जबाब मागितला, पण त्याच्यानंतर काय ॲक्शन झालेली नाही। 3.5 फुटाचा रस्ता सुद्धा नाही आहे मॅडम, तिथे 8 फुटाचा रस्ता भूमी अभिलेखाचं पत्र दिलेलं आहे। ते पंचनामा झालेला आहे, तहसीलदार डिप्टी कलेक्टर आणि आपल्या प्रतिनिधी पंचनामा केलेला आहे। तेवढं असताना सुद्धा 2 वर्ष झालं त्याचा प्रश्न सुटत नाही। कब्रस्तानमध्ये पद दिवे लावण्यात यावे व बोर घेऊन पाण्याची सोय करून देण्यात यावी। तसेच सदर बाजार मोबारा कॉम्प्लेक्सच्या मागे असलेले तिथं मॅडम सदर बाजाराला आता एवढा घाण पाणी, त्या घरात 2-2 फूट पाणी येतं सर मॅडम सदर बाजारमध्ये। आता सदर बाजारमध्ये एकही माणूस तिथं तुम्हाला कसं तुमचं काम करावं ह्या पद्धतीने त्यांचं वाद नाही मॅडम। आम्हाला नगरपालिकेच्या फंडातून किंवा नगरपालिका कुठल्याही फंडातून आम्हाला इथे तात्काळ करून देण्यात यावे। झोपडपट्टी एरियातील नागरिकांचे बोगटदारांचे नाव मालकी रकान्यात राहून त्यांना घरकुलाचा लाभ देण्यात यावा। मॅडम 2019 ला मालकी रकान्यात घ्या म्हणून शासनाचा GR आहे। मी आपल्यास ते GR देतो, माझ्याकडे आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही त्या गोरगरिबांची घरं त्यांना त्यांच्या नावावर करून द्या ना। हो देतो मॅडम। छत्रपती शिवाजी महाराज चौक ते मेडिकल कॉलेज रोडवरील दुतर्फा लाईटची सोय करण्यात यावी। पण दिवे आपले आहेत पण तिथं एवढा धीमाईत की ते रस्त्यावर काहीच दिसत नाही। त्याला मोठ्या वॅटचे त्याला फोकस टाकून आम्हाला देण्यात यावे। हे आम्हाला फ्लॉवर्स लाईन मधील सदर बाजाराकडे येणाऱ्या घाण पाण्याचा बंदोबस्त करण्यात यावा। सदर बाजारमध्ये पाण्याची घरात आज सगळ्या घरात पाणी घुसलं की आता तुम्हाला मी सांगितलंय त्या पद्धतीने त्या घरात TMC पान घुसण्याचा परवानगी आहे। मग असे असताना अंबाजोगाई शहरात महिन्यातून 2 तास पाणी काय 10 TMC आपल्याकडे पाणी भरपूर आहे आणि पाण्याची सोय सगळ्या गोरगरिबांना ते आज आपण नळ सोडतोय 1 तास 1.5 तास सोडतोय, पण त्याला 12 दिवसाला महिन्यातून 2दा किंवा 3दा पाणी आपण देतो। पण हे 3दा पाणी नसून आपल्याला 3 दिवसात एकदा पाणी द्यावं हे आमची तुम्हाला विनंती आहे। कारण आपण सगळ्या गोरगरिबाचं बिल आपण महिन्याचं घेतो, वर्षाचं घेतो, वर्षातून त्यांना 32-36 टाइम पाणी येतो, 365 दिवसामधून 36 टाइम पाणी येतो मॅडम। तर मग आम्हाला असं आहे की ती पाणी 3 दिवसात करण्यात यावं आणि पाण्याची सोय म्हणलं तर आपले 3 पाणी सोडणारे जे आहेत त्यांना समजून सांगून त्यांना ते बरोबर काम करत नाहीये, ती काम करून त्याला जिथं त्या तहसील समोर आपण परवानगी दिलेली आहे आणि कोर्टाची पण ऑर्डर आहे। त्यांना तात्काळ त्यांना ती गाळे बांधून पत्र्याची गाळे बांधून देण्यात यावे आणि ते टॅक्स भरून यावं। हे कोर्टाची ऑर्डर आपण दिलेली परवानगी आणि हे ती जे टॅक्स भरतात त्याचे पावत्या पण आहेत त्याच्यात। नगर परिषद जाणार नाही। या ठिकाणी आमच्या आजच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य नाही झाल्या तर आगामी काळात काँग्रेस पक्ष ताकदीनिशी अंबाजोगाई नगर परिषदेसमोर तीव्र असे आंदोलन करेल असं सांगतो। आज आम्ही अंबाजोगाई शहरामधल्या काही एवढ्या मोठ्या समस्या आहेत की गोरगरिबांना पोट भरणं अवघड झालेलं आहे। आज शासन त्यांच्याकडून पैसे वसूल करून सुद्धा ते शासन त्यांना बसायला जागा देत नाही किंवा धंदे करण्यासाठी जागा देत नाही। त्यांना जागा लागतेच किती
5 बाय 5 फुटाचा डब्बा त्यांना लागतो. त्या 5 बाय 5 फुटाच्या जागेचे प्रत्येक महिन्याला 300 रुपये वसूल करून यांना ते जागा देत नाही. कोर्टाची ऑर्डर असताना सुद्धा हे यांनी ह्या कोर्टाच्या ऑर्डरला सुद्धा यांनी गुमानलेलं नाहीये. कोर्टाची ऑर्डर ही यांनी आज फेटाळून लावलेली आहे. तरी आमची विनंती आहे की यांनी तात्काळ ही जर घडून नाही दिलं तर आम्ही उपोषणाला सगळे व्यापारी माणसं जे रोडवर छोटे मोठे धंदे करणारे, जे पोट भरणारे, ज्यांच्या हातावरलं पोट आहे, ही सगळ्यांना घेऊन आम्ही आमरण उपोषण नगरपालिकेसमोर करणार.